ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संपावर तोडगा निघालेला आहे। आपण थेट नाशिकला जाऊया आणि माहिती जाणून घेऊया। पोलीस प्रशासनतर्फे माननीय SP साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचे पॉइंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले। त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती, जे आम्हाला जे कळलेलं आहे आता, जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याचा आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसा मांडले जातील त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे। ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे। आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू करतील। इंधन पुरवठा आतापासून सुरू झालेला आहे असं म्हणायचं? येस हां, सुरू झालं। आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका। हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका। आता ते व्यवस्थित होणार आहे। विदिन 24 आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखा होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय, जे बाकी कन्झ्युमरसाठी सप्लाय असते ते चालू होतील। आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये। सर, पण यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे यांच्या नक्की काय मागण्या आहेत? 3 बैठका झाल्या त्या कुठल्या नक्की मागण्या होत्या आणि आपण काय नक्की यावरती नाही, ह्यांची 2 ते 3 मागणी, जे त्यांची 2 ते 3 मागणी होती। पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे, दंड संहिता आहे, त्यामध्ये 1-2 सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये गैरसमज आहे। तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल। त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील। त्यांना बरोबर सांगितलं सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे, त्याचा अर्थ काय आहे। कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडीशी म्हणजे इंटरप्रिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असं वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू, त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू। आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठवा, जे त्यांची अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार आहे। मागणी पण आहे की सुरक्षा पुरवा अनेक ठिकाणी ते त्यांच्या विषय जे आहे ते ह्या विषयाबद्दल आहे की आता जे तेव्हा सुरू करतील तर त्यांना थोडं संशय वाटते की सुरक्षा आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते पण आमच्या सोबतच आहे। त्यांनी पण सूचना दिलेली आहे की कोणताही म्हणजे जे रस्त्यावर कोणाच्या काही हे असेल तर कोणत्याही प्रकारचा हे असो तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत सहकार्य करतच आहे, प्रशासन पण करतात। सो आता पण म्हणजे कुठेही काय झालं तर त्याबद्दल तर आम्ही त्यांना सांगितलंच आहे की आणि ह्या विषयाबद्दल SP साहेब पण चांगली प्रकारे त्यांची एक प्रमुख मागणी आहे का आम्ही जर वाहन चालवलं तर आमच्यावर हल्ला इतर लोक करू शकतात जे या आंदोलनात सहभागी नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं का आंदोलन हा कंटिन्यू राहावा तर ते हल्ला करू शकतात। त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन कसं आपण त्यांना सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे। आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे। टँकर्स जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील। थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काय अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे। आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतोय। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच। तेव्हा या घडीची एक मोठी बातमी, ड्रायव्हर्स यांनी आपला संप मागे घेतलेला आहे। या सगळ्याबाबत मनमाडला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या बैठकीमध्ये याबद्दल तोडगा निघालेला आहे। हिट अँड रनचा जो कायदा आहे या संदर्भात ड्रायव्हर्सचे जे काही गैरसमज आहेत याबाबत त्यांचे वर्कशॉप घेऊन त्यांना समजावून सांगणार असल्याचं देखील आश्वासन त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची ही बैठक नुकतीच पार पडली आणि त्यानंतर आता इंधन पुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.